लोकसभेच्या रणसंग्रामामधल्या राज्यातल्या बातम्या आपण बघितल्या आणि आता जवळ तामिळनाडूमध्ये डीएमकेचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय आणि त्यामध्ये राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना मुक्त करणार असं एक वचन या जाहीरनाम्यात देण्यात आलंय। 7 मारेकऱ्यांना मुक्त करण्याचं डीएमकेनं आश्वासन दिलंय। त्यांचा जाहीरनामा त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। श्रीलंकन निर्वासितांना नागरिकत्व देण्याचंही यात आश्वासन आहे। तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या जाहीरनाम्यानं त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, निश्चितच एक आपण म्हणू शकतो एक महत्त्वाची बातमी आहे। काय काय त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया आता यायला सुरुवात झाल्यात? नाही, खास करून जर बघितलं आपण अतिशय मोठी बातमी असं म्हणता येईल की जी खास करून राजीव गांधी यांच्या हत्याकांडाच्या प्रकरणामध्ये जे 7 आरोपी सध्या तामिळनाडूच्या तुरुंगामध्ये आहे त्यांना सोडण्यात येईल जेव्हा जर सत्ता केंद्रात आली तशा प्रकारचं आश्वासन द्रमुकच्या जाहीरनाम्यात देणार। आपल्याला माहित असेल द्रमुक आणि काँग्रेसनी येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये तामिळनाडूमध्ये पुदुच्चेरीमध्ये खास करून आपलं आघाडी व्यक्त केली आहे आणि याच्या माध्यमातून काँग्रेस तिथे जागा लढत आहे। पण ज्या पद्धतीने द्रमुक आणि काँग्रेसच्या ज्या पद्धतीने हा जाहीरनामा आहे या जाहीरनामा ज्या पद्धतीने स्पष्ट उल्लेख केला जातो त्या संदर्भात स्पष्ट म्हटलं झालं आहे की 7 लोकांना खासदारांना आम्ही मुक्त करू आणि राहुल गांधीची हत्याकांड झालं होतं त्यातून मुक्त करू। एक प्रकारे ज्या पद्धतीची भूमिका देखील काँग्रेसने यापूर्वी घेतली होती, काँग्रेसनेही देखील यापूर्वी त्या 7ही आरोपींना माफी केल्याचंही स्पष्ट केलेलं आहे आणि त्या संदर्भात केंद्र सरकारने निर्णय घ्यावा अशी भूमिका काँग्रेसने जाहीर केली होती। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या जाहीरनाम्याच्या घोषणेनंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे। खास करून हे एक निवडणुकीच्या दरम्यान लोकांना भुलण्याकरता देण्याचं आश्वासन आहे असंही प्रतिक्रिया होत आहे। तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली जाते अशी भारतीय जनता पक्षाची टीका होत आहे। कारण की एक प्रकारे संपूर्ण जे खास करून तामिळनाडू बघितलं आणि तामिळनाडू उत्तर भारतात बघितलं, उत्तर भारतामध्ये कुठेही कर्नाटक सोडून इतर राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं कुठे अस्तित्व नाही। त्यामुळे भारतीय जनता पक्ष या आरोपाच्या माध्यमातून एक प्रकारे आपलं अस्तित्व कसं निर्माण करता येईल या प्रयत्नात आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी एआयएडीएमके आघाडी करायचा प्रयत्न करत आहे आणि सोबतच जर बघितलं या माध्यमातून एक प्रकारे याला आता उलटसुलट प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आणि लवकरच या संदर्भात काँग्रेस आपली औपचारिकरित्या जाहीररित्या आपली भूमिका जाहीर करेल। निश्चितच धन्यवाद प्रशांत या अपडेटबद्दल। आपण बघतोय डीएमकेचा जाहीरनामा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेला, त्याच्यावरच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत।